वाजता पिकअप केलं त्यांना. मग पिकअप केल्यानंतर ते मुलगी गाडीमध्ये बसत नव्हती. त्याच्या मुलांनी त्याच्या भावाने तिला गाडीमध्ये बसवला. नंतर मी लगेज टाकत होतो. लगेज टाकल्यानंतर मी गेलो. मग दुसरं पिकअप मला लोड्यामधनं होतं रावेतमधनं. ते पिकअप केलं मी आणि ते पिकअप केल्यानंतर मी फूड मॉलला आलो. फूड मॉलला आल्यानंतर ते चहा प्यायला थांब म्हणले मला गाडी. मी गाडी थांबवली. गाडी थांबवल्यानंतर मग 10 मिनिटाने रिया आली आणि मला म्हणली गाडी सिया गाडीचं लॉक काढा म्हणली. गाडीचं लॉक काढलो मी. लॉक काढल्यानंतर मग ते पर्समधले काय घेतले मला काय माहित नाही त्यांच्या. डिक्की बोलला है या फिर क्या? डिग्गीत होतं डिग्गीत. ते पर्स काढल्या डिग्गी मधलं आणि सामान काय घेतलं ते मी काय एवढं लक्ष देईल नाही. मग ते गेल्यानंतर मध्ये मग मला 15-20 मिनिटांनी ते फोन केल्या, तुम्ही या वय आमचं झालं. मग मी त्यांना पिकअप केलं पिकअप करून एअरपोर्टला ड्रॉप केला. आणि एअरपोर्टला ड्रॉप केल्यानंतर मग तिथं एअरपोर्टला ड्रॉप केल्यानंतर मला लगेच 2 मिनिटांनी त्यांचा फोन आला. त्यांची एक छोटी बॅग राहिली होती. भैया माझी बॅग राहिली तेवढी आणून द्या. मी 200 मीटर रिवाज गाडी घेतली आणि त्यांना बॅग आणून दिली त्यांची. नंतर एक 500 मीटर खाली गेलो होतो. खाली गेल्यानंतर त्यांचा मला कॉल आला, आमचं पासपोर्ट तुमच्या गाडीमध्ये पडले. मी म्हणलो नाही सर मी आत्ताच गाडी चेक केली. ते म्हणले व्हिडिओ कॉल करा. नंतर मी व्हिडिओ कॉल करून त्यांना पासपोर्ट दाखवला. ते पासपोर्ट काही दिसला नाही. ते म्हणले की मला एअरपोर्टमध्ये या तुम्ही. मी गेलो एअरपोर्टमध्ये त्यांना पासपोर्ट दाखवला. ते 2 जण आले होते. कोण दोन आहे ते? सोहेल आणि चैतन्य. साहिल आणि नाव केतन, हा. दोघांचे नाव मला माहित नाही. ते 2 जण मुलं आले होते. पासपोर्ट बघितले गाडीतला. गाडीत काही सापडा नाही. मॅटिंग बिटिंग सगळं झडकून बघितलं आणि ते गेले. मी पण गेलो.